नमस्कार, मी राजेभाऊ मोगल. सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, तेही ओबीसीतून मिळावं म्हणून जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत. आंतरवाली सराटी याच ठिकाणी ते उपोषणाला बसले आहेत. आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. सरसगट मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी 16 महिन्यापासून वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं सुरू आहेत, उपोषण सुरू आहेत. मोठा कालावधी लोटला आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सगळे सोयरे हा कायद्याच्या अनुषंगाने एक आश्वासन दिलं आणि त्याची अंमलबजावणीसाठी तशी अधिसूचना देखील काढण्यात आली होती. मात्र ती थांबली, त्याची अंमलबजावणी झाली नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी घडल्या. म्हणून मधल्या काळात मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनाच्या माध्यमातून रान पेटवणं चालूच ठेवलं होतं. मात्र पुन्हा एकदा ते उपोषणाला बसलेत आणि सरसगट मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी सगळे सोयरे हा जो कायदा लागू करण्याची जे आश्वासन दिलं होतं त्याची अंमलबजावणी करावी, यासाठी हे आंदोलन उपोषण सुरू झालंय. त्या ठिकाणी आता राज्यभरातून लोक समर्थनासाठी दाखल देखील होत आहेत. मात्र या आंदोलनानंतर लक्ष्मण हाके, जे ओबीसी आंदोलक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं, ते त्याच ठिकाणी म्हणण्यापेक्षा आंतरवाली सराटीपासून अगदी काही हाकेच्या अंतरावर हाके हे त्या ठिकाणी आंदोलनाला बसले होते. त्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी असं एक चित्र देखील आपण राज्यभरात बघायला मिळालं. आता मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपसल्यानंतर हाके यांच्यासोबत आंदोलन केलेले नवनाथ वाघमारे जे होते त्यांनी आता मनोज जरांगे पाटलावर टीका करायला सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं अस्तित्व संपलं आहे आणि ते अस्तित्व टिकवण्यासाठी आता हे आंदोलन करत आहेत असा त्यांनी आरोप केलाय. आणि मराठा समाजाचे नेते आता मनोज जरांगे पाटील राहिले नाहीत, तर ते सुरेश धस झालेले आहेत असं देखील नवनाथ वाघमारेंनी म्हटलं आहे. पूर्वी हजारो लाखोच्या संख्येने मनोज जरांगे पाटलाच्या समर्थनार्थ आंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधव यायचे. मात्र आता 100-200 येत असल्याची टीका देखील नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. कुठंतरी आता मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाची एक चर्चा होत असताना त्यांच्यावर आता काउंटर त्यांना करण्याचा आता ओबीसी साठी जे आंदोलन करणारे जे होते त्यांनी आता ती सुरुवात केल्याचं आता बघायला मिळतंय. त्यामुळं आता याला कसं वळण मिळतं, पुन्हा एखादं आंदोलन प्रति-आंदोलन सुरू होतं का काय, अशी देखील आता चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. मात्र मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय की सरकारने आता मराठा समाजासोबत बेईमानी करू नये आणि ही जर बेईमानी केली तर सरकारला हे अत्यंत महागात पडणार आहे. आणि आता तर फक्त आंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला सुरुवात झालेली आहे, आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. हळूहळू याचं लोण हे राज्यभर पसरेल असा इशारा देखील मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे. मात्र जरांगे पाटलाला कुठंतरी टीका टिप्पणी करून थोडं डिस्टर्ब करण्याचं काम ओबीसी आंदोलक करत आहेत का, असा देखील प्रश्न या निमित्ताने पडला आहे. मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाबद्दल आपल्याला काय वाटतं, आपण देखील कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हावं. आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं. आमचे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर ते नक्कीच लाईक करावेत, शेअर करावेत. धन्यवाद.